तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। विधान परिषदेची संधी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांचा असतो आणि त्यांनी तो जिशान सिद्दकी यांच्या रूपाने घेतला आहे। मला उमेदवारी मिळालीच पाहिजे असा माझा हट्ट नव्हता, मात्र ज्या अर्थी ती जागा त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर होती त्या अर्थी पक्षश्रेष्ठींनी एकदा त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते किंवा फोन करून त्याबद्दल कल्पना द्यायला हवी होती, अशी खंत मिटकरी यांनी व्यक्त केली आहे। संधी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांचा असतो, तो त्यांनी जिशान सिद्दीकी यांच्या रूपाने घेतलेला आहे। मला विधान परिषदेवर संधी मिळालीच पाहिजे असा माझा अजिबात हट्ट नव्हता, फक्त नाराजी याकरिता व्यक्त केली की जर ती जागा माझी होती किंवा मी त्या जागेचा म्हणजे माझीच जागा ती खाली झालेली आहे, तर एकदा पक्षश्रेष्ठींनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। मी त्यांच्या फोनची वाट पाहिली की बाबा तुला थांबावं लागेल, आता यावेळेस आम्हाला देताना अडचण आहे, थोडं पुढच्या वेळेस तुला विचार करावा लागेल, तुला दुसरी काही जबाबदारी, असं काही न करता म्हणजे उत्तरं पण मिळाली नाही, याचा मला खेद वाटतो। आणि म्हणून मी त्या अनुषंगाने ट्विट केलं की जर सामान्य कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणा आहे, तर मग सामान्य कार्यकर्ता मी स्वतःला समजतो, याला विश्वासात का घेतला गेला नाही या बाबतीत मी खेद व्यक्त करणारं ट्विट केलं। यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यामुळं मला 6 वर्षापूर्वी संधी मिळाली होती। त्यांनीच माझं नाव शेवटपर्यंत लावून धरलं होतं आणि त्यांच्या पुण्याईनंच मी आमदार होतो। आज दादा नाहीत याची खंत मला होती आणि दादा नसल्यामुळे आणि दादा असतेही आणि असा जर प्रसंग आला असता की आता ही उमेदवारी आपल्याला भेटत नाही, पण दादांनी ॲटलिस्ट फोन केला असता, सांगितलं असतं की तुम्हाला थांबावं लागतं, पुढं तुमचं काहीतरी वेगळा विचार करू, पण तुर्तास तुम्हाला आमदार करता येणार नाही, असं स्पष्ट सांगितलं असतं। ते यावेळेस झालं नाही। पहिली आमदारकी दादांनी दिलेली आहे आणि दुर्दैवानं शेवटच्या काळामध्ये दादा आमच्यासोबत नाहीत याचा खंत होती, म्हणून मी माझी लढाई सुरू ठेवलेली आणि ती पुढं पण सुरू राहणार आहे। मी खरं तर जिशान सिद्दीकींना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो। त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे। त्यांचं स्टेटमेंट पण मी ऐकलंय की मी गोरगरिबांच्या विरुद्ध आवाज उठवेल सभागृहामध्ये। माझी त्यांना आणखी एक विनंती आहे की ज्या सभागृहामध्ये गोरगरिबांचा आवाज उचलला जातो त्याच सभागृहामध्ये गोरगरिबांचं काम करणारे अजितदादा यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात सुद्धा त्यांनी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उचलला पाहिजे। सोबतच 18 महिने झालेत बाबा सिद्दीकींच्या हत्येची सुपारी कोणी दिली हे सुद्धा अजून सत्य बाहेर आलेलं नाही, तर त्यांच्या वडिलांना जर त्यांना आदरांजली या निमित्तानं वाहायची संधी आली असेल तर हा सुद्धा प्रश्न त्यांनी सभागृहातून उपस्थित केला पाहिजे की बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या मागचे मास्टरमाइंड कोण आणि अजितदादाच्या विमानाचा घातपात होता की अपघात होता याकरता सुद्धा त्यांनी वरिष्ठ सभागृहातल्या सर्व आयुधांचा वापर करून तसा प्रश्न मला असं वाटते आगामी काळात विचारला पाहिजे। पहिल्या पावसाळी अधिवेशनात सर्व महाराष्ट्र त्यांच्या या धाडसाची नक्कीच वाट पाहेल। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।